बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यात अजूनही अपुरा पाऊस पाहायला मिळते। अर्धा पावसाळा संपलाय तरी बीड तहानलेलाच आहे। पावसाची हुलकावणी आणि बळीराजा देखील चिंतेत आहे। 23 वाड्यांना 50 टँकरद्वारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यात या वर्षी पाऊस नसल्याने बीड जिल्ह्यातील जे प्रकल्प आहेत ते कोरडे ठाक पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी घोडका राजुरी जो सिंचन तलाव आहे या सिंचन तलावामध्ये आहे आणि याच तलावामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साठा उपलब्ध असतो। मात्र यावर्षी पाऊसच नसल्याने हा प्रकल्प या ठिकाणी कोरडा ठाक असल्याचं पाहायला मिळते। कुठंतरी थोडंसं पाणी या प्रकल्पामध्ये आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये 164 प्रकल्पापैकी 28 प्रकल्प जे आहेत ते कोरडे ठाक पडल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। उर्वरित प्रकल्पामध्ये जर पाहायला गेलं तर 13% पाणी साठा या ठिकाणी उपलब्ध आहे। बीड जिल्ह्यासाठी ही अत्यंत चिंतेची बाब म्हणावी लागेल, कारण शेतीसाठी लागणारं पाणी असन, जनावरांसाठी लागणारं पाणी असन आणि पिण्यासाठी लागणारं पाणी असन, आता हे कुठून येणार याची मात्र आता चिंता शेतकऱ्यांसह आता सर्वसामान्य नागरिकांना देखील पडली आहे। त्यामुळे एकूणच बीड जिल्ह्यातील हे जे प्रकल्प आहेत हे कोरडे ठाक असल्यामुळं आता बीड जिल्ह्यासाठी मोठं आव्हानच म्हणायला हरकत नाही। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।